एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही. नक्कीच आज कटपळीत मैदान झालं आणि सेमी क्रमांक 8 मध्ये आपल्या बाकासूरच्या आणि पोपटरावच्या गाडीला हार मिळाली. पण एका पराभवाने आमचं अस्तित्व संपत नाहीये. तो बाकासूर आहे. उगीच त्याच्या नावावरती दशमहिंद केसरीचा किताब नाही. कारण तो देवांचा देव बाकासूर आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. असो खेळ आहे, हारजीत चालू राहते. गट तर बघितला कसा काढलाय बाकासूरनं. आणि सेमीला थोडीशी पोपटराव कमी पडला आपल्या बाकासूरला. काही हरकत नाहीये. काही एका पराभवानं आमचं काही होत नाहीये नुकसान असं काय. पण चांगली गाडी पळाली. बाकासूरनं म्हणजे एकमेव असा बैलगाडा क्षेत्रात बैल आहे. जो 2 नंबरची बैल घेतो आणि त्यांना गट काढून सेमी काढून फायनल मध्ये ठेवण्याचं काम तो बाकासूर करतो. असा या बैलगाडा क्षेत्रात असा नाहीये बैल कुठलाच की 2 नंबरचा बैल घेईल आणि त्याला गुलाल देईल. असं नाही, कोणता बैल होणे शक्यच नाहीये. नक्कीच तो आपला बाकासूरचा बैल आहे. तोच करतो आणि आज पोपटराव कमीत थोडा पळला. थोडंसं म्हणजे थोडीशी सेमीला थोडासा पळाला असताना बाकासूरला साथ जर मिळाली असते ना व्यवस्थितपणे तर नक्कीच आज निकाल वेगळा असता. पण असो सेमी आपला आम्ही हार मान्य करतो. बकासूरची आपल्या सेमीला हार झाली. पण असो खेळ आहे तो. खेळाचा आनंद लुटायचा असतो. बकासूर नंतरच्या मैदानात तुम्हाला चांगल्या पायऱ्यात दिसेल. आणि बकासूर तर काही जुन्या म्हणजे 2 नंबरच्या बैलांना घेऊन एक चर्चेत आणतोय. त्यांना एक त्याला काय म्हणतात ना एक उजेडात आणतोय. त्या 2 नंबरच्या बैलांना एक चांगलं काम करतोय. आणि एकमेव बैल असा आहे जो एक चांगलं काम करतोय. एक 2 नंबरच्या बैलाला घेऊन उजेडात आणण्याचं काम करतोय. कारण त्याला आता मोठे बैल घेऊन काही बक्षीस मिळवण्याचं काही गरज पण नाही. कारण त्याच्या नावावरती भरपूर अशी बक्षीस आहेत. थार पडली. तुम्हाला माहिती आहे दशमिंद केसरी आज पण कुणीच घेतला नाही हा किताब. हा किताब त्याच्या नावावरती आहे. पण असो व्हिडिओ जर आवडला तुम्हाला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.